असे हो जीव व्यवस्थित नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. एनडीटीव्ही मराठीच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर गेले अनेक दिवस मी तुमचं वेगवेगळ्या खास कार्यक्रमांमध्ये स्वागत करते. करणार काय, निवडणुकांचा मोसम होता, वेगवेगळे कार्यक्रम सतत सुरू होते. निवडणुका संपल्यात, महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळालंय आणि आता मी मोकळी झाल्यानंतर माझ्यासमोर प्रश्न आहे, करायचं काय? ब्रेक तर हवाय, जायचं कुठे? मग विचार केला, एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट द्यावी का? शोधायला सुरुवात केली. एकानं मला सुचवलं बोंबिलवाडीत जा. म्हटलं हा काय प्रकार आहे, कुठे आहे महाराष्ट्राच्या कोपऱ्यात? म्हणे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. म्हटलं मला नाही माहिती. नाही माहीत, 1 जानेवारीला तुला कळेल. म्हटलं कसं काय? तर 1 जानेवारीला फक्त मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला कळणार आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आहे कुठे आणि सगळ्यात महत्वाचं बोंबिलवाडीमध्ये घडतंय काय. काय म्हणालात? अजूनही प्रश्नचिन्ह आहे. अहो, तुमच्या घरात जे कोण मोठे असतील ना त्यांना विचारा, महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारं नाटक मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतंय सिनेमागृहामध्ये. आणि याच सिनेमाची गोष्ट आज आपल्यासोबत शेअर करण्यासाठी, या सिनेमा संदर्भातले सगळे अनुभव शेअर करण्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची संपूर्ण टीम आता एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यांचं स्वागत करूयात. प्रशांत आमले सर आहेत, जे या सिनेमामध्ये एक खास भूमिका करतायत. ती भूमिका काय ते मी सांगणार नाही, कारण मला ते त्यांच्याचकडनं ऐकून घ्यायचं आहे, कारण त्यांची भूमिका हा या सिनेमातला एक महत्त्वाचा USP आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये आहेत. खूप खूप स्वागत आपलं सुद्धा. सगळ्यात लहान कलाकार या सिनेमामधली रितिका श्रोत्री आपल्यासोबत आहे. रितिका, वेलकम. थँक्यू. अद्वैत दादरकर आपल्यासोबत आहेत. मनमीत आपल्यासोबत आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अर्थात सुरुवातीला मी जसं इंट्रोमध्ये सांगितलं की तुमची भूमिका काय आहे हा या चित्रपटामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच जणांना हे नाटक काय होतं तेही आता आठवत नसेल, कारण खूप वर्षांपूर्वी हे नाटक येऊन गेलं होतं. त्यामुळे मला अगोदर तुमच्याकडनं या सिनेमाविषयी थोडंसं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या भूमिकेविषयी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक 2001 मध्ये आलं होतं. त्यानंतर 23 वर्षानंतर परेशजींना वाटलं की आता आपण ह्याचा सिनेमा करावा, म्हणून त्यांनी सिनेमा करायचं मनावर घेतलं. आणि त्यानंतर मला त्यांनी गंडवून या चित्रपटात घेतलं. ते शेवटपर्यंत गंडवणच होतं का? ते गंडवणं अशासाठी होतं की माझं नाटक जे आता आलेलं आहे, शिकायला गेलो एक, या नाटकाचं सगळं प्लॅनिंग झालं होतं, त्याचे रिहर्सल्स ठरलं होतं, त्याचं रिडिंग ठरलं होतं. आणि एक दिवस अचानक मला मधुगंधाचा फोन आला की दादा आपल्याला असं आपण करतोय, एक तुम्ही मला म्हणालतात तुम्हाला एक वेगळा रोल काहीतरी करायचा आहे. म्हटलं हो म्हणाल होतं, पण तो तुमच्या सिरियलमध्ये नाही पण सिनेमातमध्ये तुम्हाला एक वेगळा रोल आहे. मी ते पिक्चर करते, चित्रपट करते मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. म्हटलं हो मला माहिती आहे, ते नाटक होतं. त्या नाटकामध्ये नसलेला रोल आता या चित्रपटात आलेला आहे आणि त्या रोलचं नाव आहे हिटलर. म्हटलं 1 मिनिट थांब, म्हटलं की कुठल्या अँगलने हिटलर दिसतो, म्हणजे गोरा मद्रासी आपण कधी बघितलाय का? असा हिटलर कसा दिसेल? ते म्हणा नाही त्याची काही काळजी करू नका, ते सगळं परेशजी बघून घेतील काय करायचं काय नाही. आणि म्हटलं नाही पण आता कसं आहे, माझं नाटक आहे, ते माझ्या नाटकाच्या काही रिहर्सल्स प्लॅन आहेत आणि अद्वैत डिरेक्ट करतोय. नाही अद्वैत माझ्याकडे आहे. अरे म्हटलं अद्वैत माझा डिरेक्टर आहे नाटकाचा, आमच्या रीडिंग तारखा ठरलेल्या आहेत, कुठल्या दिवशी काय करायचं हे ऑलरेडी प्लॅन्ड आहे. म्हटलं नाही पण त्याचं झालं फायनल, तो माझ्याकडे मेन रोल करतोय अद्वैत. तुम्हाला दिग्दर्शक हमारे कब्जे में है. तुमचा दिग्दर्शक माझ्या तावडीत, म्हणजे माझ्या कब्जे में आहे आता म्हणाप्रमाणे. मग मी विचार केला की मी घरी बसून काय करू, त्यापेक्षा मी हिटलर बनतो. गमतीचा भाग सोडून द्या, पण हिटलर हा रोल मला करायला मिळतो याबद्दल मलाही आनंद आहे, कारण काहीतरी वेगळं करायला मिळालं, ज्याचा मी स्वतःसाठी कधी विचार केला नाही. आणि मुळात मिशी काढायला मिळाली. एक तर 30-32 वर्षात मी मिशीच काढली नव्हती, त्यामुळे माझा वरचा ओठ कसा आहे मलाही माहीत नव्हतं. जे मला लहान मुलींनी सांगितलं की बाबा तुझा वरचा ओठ फारच पातळ आहे. म्हटलं हो का? बरं. त्यामुळे एक वेगळा लुक मला मिळाला.
एवढीच रिॲक्शन आली की बाकी पण आली? नाही, बाकीची रिॲक्शन खूप आल्या. नाही, मिशी काढल्यानंतर वरचा ओठ चांगला आहे. घरात नाही एकच आली. घरात काय, घरात गर्दी खूप आहे ना, घरातून तेवढी एकच आली रिॲक्शन. आणि मग शेवटी मग काय हो नाही करता करता हा हिटलरचा रोल करायचं ठरलं. आणि नंतर टीम कळल्यावर तर मला अत्यानंद झाला, कारण सगळी टीम नाटकातलीच होती. त्यामुळे टुनटुन उड्या मारत मी गेलो हिटलर करायला. हरिश्चंद्राची फॅक्टरी बायोपिक, त्याच्यानंतर एलिझाबेथ एकादशी, एक छान सुंदर कथा लहान मुलांच्या विश्व सांगणारी, वाळवी ज्याला आर्ट फिल्म म्हणू शकतो अशी एक कथा, सगळ्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मुळात या नाटकाचा सिनेमा बनवावा, तोही जवळपास 25 वर्षांनंतर असं वाटणं आणि मग ते सिनेमामध्ये उतरवणं, हे आव्हान होतं की सहज जमलं? ही सक्ती होती. याचं कारण ही जी आमची मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची सगळी मंडळी आहेत, कलाकार मंडळी ज्यांनी नाटक केलं होतं, त्यांना परत एकदा मी नाटक बसवून प्रयोग सुरू करावेत असं डोक्यात आलं होतं. तेव्हा गेली 2 वर्ष ते सगळे माझ्या पाठीमागे हात धुवून लागले हो की ते नाटक करूया. म्हटलं नाही, नाटक कुठे करायचं, परत तेच नाटक परत कसं तसंच करायचं, काहीतरी वेगळं करूया, चित्रपट करूया म्हटलं. असं म्हणून मी त्यांची तोंड तेवढ्यापुरती बंद केली. पण 15 दिवसानंतर हे दुसरे उलटे फोन सुरू झाले की आता मग झाली का, स्क्रिप्ट तयार झाली का, सिनेमा करू म्हटला होतास ना. आणि मग मला ते गंभीरपणे घ्यायला लागलं की अरे बापरे, आता हे आता हा गंगा सुरू झाली. त्यामुळे मी अखेर ते गंभीरपणे घेतलं. सुदैवाने अनेक गोष्टी डोक्यात पिकत होत्या, शिजत होत्या. आणि नाटकाचं चित्रपटात रूपांतर करताना काय काय बदल करावेत ह्याचे काही कल्पना डोक्यात होत्या. हा पहिला एक्सपिरियन्स होता नाटकाचा सिनेमा? हो, म्हणजे मी असा चित्रपट कधीच केला नव्हता जो कुठल्या नाटकावर किंवा कुठल्या कथावर, कादंबरीवर असा आधारित आहे. ते पहिल्यांदाच हा प्रयोग केला होता. त्यामुळे काय करावं लागेल, नाटक शेवटी रंगमंच हे वेगळं माध्यम आहे, कॅमेरा हे वेगळं माध्यम आहे, मग काय तांत्रिक बदल आणि इतर काही बदल आहेत, ते सगळे करत करत अखेर संहिता तयार झाली. बरं, ते मग स्क्रिप्ट लिहायला किंवा संहिता लिहायला मुक्काम पोस्ट कुठलं होतं? मालाड पश्चिम घर. मी लिखाण वगैरे करायला कुठेही जात नाही, मला घरच्या घरीच सुचतात गोष्टी. मी खूप प्रोडक्शन फ्रेंडली दिग्दर्शक आहे. अगं मी चहा पित नाही, कॉफी पित नाही, दारू पित नाही. आणि बहुतेक माझ्यावर खूप कमी खर्च होतो म्हणून मला लोक घेतात दिग्दर्शक म्हणून. अद्वैत खूप असतोय हे पटलंय. अगं नाही, पण मी एवढा मी खर्ची घेतो. इतके त्याग मला जमणार नाही. म्हणजे गुळचणे दिले की खुश, एवढंच. बरं मनमीत, मला ते सांग, काय तो बॉम्ब काय आहे बाबा, आणि तो काय फुटला की नाही फुटला, काय आहे ते बॉम्बची भानगड? ट्रेलर मध्ये आम्हाला काही कळेना झाले त्याच्यात. अर्थातच तेच आमचं तोच प्रयास आहे की कळू नये. डायरेक्ट मी कानाडोळ्याने तिकडे बघितलेलं आहे. नाही, ते तर तुम्हाला फिल्म मध्येच कळणार. हो, पण एक नक्की आहे की हास्याचे खूप बॉम्ब फुटणार आहेत. बरं, मला आता थोडंसं सांग की नाटकाची स्टोरी काय आहे? सो बेसिकली सिनेमामध्ये फार फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि माझ्या मते ही सगळ्या वयाच्या लोकांसाठी आहे. कारण बेसिकली 1942चा काळ आहे. त्यात भारतात स्वातंत्र्य युद्ध चालू आहे, जगाच्या पाठीवर दुसरं महायुद्ध चालू आहे. त्यामुळे तिकडे जर्मनी वर्सेस ब्रिटन, हिटलर वर्सेस चर्चिल. आणि जेव्हा हे हिटलर चर्चिल बोंबिलवाडी नावाच्या एका भारतातल्या गावात येतील तर काय गंमत होईल. मुळात ह्या वन लाईन मध्ये जितकी गंमत वाटते आपल्याला तितकीच या फिल्म मध्ये. सो बेसिकली ही एकंदर वन लाईन आहे. बरं, अद्वैतला हिटलर सापडला की नाही? हिटलर नाही, मला करूच दिला नाही ना. आम्ही खूप प्रयत्न केले परेश सरांकडे जाऊन, आम्हाला हिटलर द्या. त्यांच्या मनात ऑलरेडी प्रशांत दामले होते, आम्हाला नंतर कळलं. ते आम्हाला झुलवत होते की प्रत्येकाला संधी आहे, प्रत्येकाने येऊन स्ट्रगल करा. त्यामुळे आम्ही तसं जाऊन स्ट्रगल करत होतो की कसं आहे हिटलर. मग आत्ता पण येताना मला हे सगळं कॉर्पोरेट ऑफिस बघून चॅनलमध्ये मी कसा जॉब करायचो वगैरे सगळं आठवलं. परत एकदा तो त्रास झाला सगळा. सो मी त्यांना तेही कन्व्हिन्स केलं. आनंद झाला, याचा भाग नाही म्हणून. हा, म्हणजे तसा आनंदच झाला.
पण मी चॅनलमध्ये काम केलंय, सो चॅनलमधून काम केलेला कसा माणूस हुकुमशाह असतो, कसं व्यवस्थित हे मला बरं वाटावं म्हणून सांगतो म्हणजे काय अर्थात. तर मी असं खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण नाही, शेवटी ते म्हणाले की नाही, तू घारागोरा आहेस, तुझे केस आपण चॉकलेटी करू आणि तुला ब्रिटिश अधिकारी करू. त्यामुळे मला मग त्यांनी ब्रिटिश अधिकारी हा, आणि त्यांनी एवढंच सांगितलेलं मला, तुझ्याकडून एवढीच गरज आहे, तुझा गोरा रंग घारे डोळे आणि मिशी काढली होती, प्रशांत दामलेंची मिशी काढून टाकली होती, तुला काय काय बदलायला लागलं, केस बीस बदलायला लागले? हो, हे काय अजूनही आहेत, अजूनही रंग केला, चॉकलेटीच आहेत. आणि अर्थात मला जे आवडत नाही ते क्लीन शेवही करायला लावलं. पण आणि तेवढीच अपेक्षा होती दिग्दर्शकाला की एवढंच घेऊन ये सेटवर, तू आपोआप ब्रिटिश वाटशील, बाकी अभिनय वगैरे कर, मी लिहिलेलं बोल फक्त, एवढंच होतं. रितिका, हे असेच होते का ग सगळे सेटवर? असेच होते म्हणजे टाइमपास. तुझं एक तर चुकतंय, एक तर तुझं हेच चुकतंय की तू रितिकाला हे विचारतेस. सर्वात डॅम्बिस ती आहे. अजिबात नाही, असं काही नाही. गोड मुलगी आहे, शांत आहे ती. हीच मजा आहे ना तिच्यातली. गोड आहे, शांत शांत आहे. प्रशांतजी सांगा, आता तुम्ही सांगा. नाही बाळ, ही आणि शांत. हा, मग नाहीये का? मी शांत, किती छान आता शांत आहे. मी सेटवरचं म्हणतोय. ही कशी दंगा करणार? नाही सर, सेटवरती खूप सिरियस वातावरण होतं, आम्ही सगळे खूप सिरियसली काम करत होतो. हे मी सिरियसली, आणि आम्ही कुठल्याही टेक मध्ये हसायचो नाही. टेकच्या आधी, टेकच्या नंतर तुम्ही सरांना विचारू शकता. ते एका पॉइंटला म्हणायचे की अरे आपण कॉमेडी सिनेमा करतोय, तुम्ही सगळ्यांनी हसा. हो की नाही? नाही परेशजी, आणि सगळे मला इतके घाबरून असायचं ना, चळा चळा कापायचे. अगं मी समोर आल्यानंतर अरे बापरे, म्हणजे काय. हो ते बघ, अजून बोल एकदा. काय हिटलर असूनही कापायचो? मराठी बोलणारा हिटलर. हो. काय झालं एकदा? नाही, मी ते ऑन एअर नाही सांगू. नाही ठीक आहे, आपण ऑन एअर नको दाखवूयात. सांग आम्हाला. मुळात तुला लक्षात येते ना सगळ्या सरकॅस्टिक चालू आहे, कळतं. थोडं मी घाबरलो होतो. कुणाला? परेश सरांना. अच्छा, मला वाटलं रितिकाला घाबरलास. तिला घाबरल्यावर मोठा प्रॉब्लेम झालेला. बरं, या सिनेमाची स्टोरी पुढे नेत असताना मी जे आत्ता ट्रेलर बघितलाय त्याच्यामध्ये गाव उभं केलेलं आहे, जुनं गाव उभं केलेलं आहे, पण त्याच्यातला जो एक रंगाचा टोन आहे, येल्लोइश टोन, तो मला खूप भावला. म्हणजे मला स्वतःला तो ट्रेलर, मी सांगायला आता अडचण आहे की जेव्हा हे आम्ही बनवत होतो याचं बॅनर, तेव्हा मग मी असं म्हटलं की नाही फ्रेश कलर नका ठेवू, आपल्याला तो कलर पाहिजे कारण तो त्या ट्रेलरशी मॅच होईल. हे फक्त काळ दाखवण्यासाठी होतं की काही ठरवून केलं होतं? हो, म्हणजे काळाशी सुसंगत अशा गोष्टी तुम्ही ज्या निवडायला लागता तुमचं चित्र त्या प्रकारचं करण्यासाठी, तर मग त्यातले कुठले घटक असतात? तर पिरियड फिल्म आहे ज्याला आपण म्हणतो, 1942चा काळ आहे. मग त्यावेळेला आजच्यासारखी खूप चमकदार रंगीबेरंगी जग नव्हतं. जे होते ते त्या निसर्गाशी जवळ असणारे रंग होते, फार चमकदार रंग असे नव्हते. मग त्या पद्धतीचा काय म्हणतो पोत आमच्या कॅमेरा पर्सननी, सत्यजितनी ठरवला आणि त्या प्रकारचंच कलर करेक्शन त्यांनी आता सगळी प्रक्रिया करताना ठेवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही हे सगळं बघत होतात त्यावेळेस विनोदी फिल्म ही काही मराठीला नवी नाही आहे. आपण खूप मराठीमधल्या फिल्म्स विनोदी फिल्म्स होतात. तर ही जेव्हा विनोदी कथा तुम्ही घेऊन समोर येता तर तुम्हाला वेगळं काय वाटलं? कारण आम्ही खूप विनोदी कथा पाहतो, मग मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मधला विनोद हा का वेगळा असेल? म्हणजे प्रेक्षकांनी तो का बघावा? नाही, खरं सांगू का की एक तर विनोद हा स्वच्छ असावा, विनोद हा गांभीर्याने केलेला असावा, अतिशय गांभीर्याने घेते. विनोद अतिशय गंभीरपणे करायचा असतो. रिहर्सल करताना टाइमपास करायचा असतो, पण जेव्हा प्रत्यक्ष सेटवर उभा राहतो किंवा प्रत्यक्ष तुम्ही स्टेजवर उभे राहता तेव्हा अतिशय गंभीरपणे ते विनोद करायचा असतात, तरच तो पोचतो. बोंबिलवाडीचा विनोद हा तिरका विनोद आहे. म्हणजे एक सगळ्यांचे, आता कोकणात गेले की स्वभाव सगळ्यांचे कसे असतात तुला माहिती आहे. कोकणातला माणूस मला माहिती आहे, बरोबर, राणे आहे ना मी. आणि तू आवाजशी कोकणाच्या जवळपासच गेलेली असती. तर कोकणातला माणूस कसा असतो, म्हणजे आपल्याकडे पूर्वी गाणं होतं बघ,
म्हणजे वरून जरी फणसासारखा असला तरी आतला गोड माणूस असतो. तो वरचा फणसाचा जो भाग आहे खरखरीत आणि आतला गोडवा आहे तसा हा पिक्चर आहे. तुम्हाला दिसताना सगळं खरखरीत दिसेल, पण त्यातलं जसजसं तुम्ही आत जाल, जसं चित्रपट पुढे जाईल तसा त्यातला गोडवा तुम्हाला जाणवायला लागेल. हा चित्रपट आहे. त्यातला तिरकस विनोद, त्यातली टिप्पणी आणि दिग्दर्शक म्हणून आणि लेखक म्हणून याला जे सांगायचं आहे तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय ॲब्सर्ड विनोद आहे, ॲब्सर्ड विनोदी पिक्चर आहे आणि तो बघायलाच हवा. असा विनोदी पिक्चर तुम्ही आजपर्यंत बघितलेला नसेल याची खात्री आहे. अद्वैत, पण हे जे नाटक आलं होतं रंगभूमीवर त्यातले 2 कलाकार या सिनेमामध्ये सुद्धा आहेत. म्हणजे मला माहित असेल ते 2, ज्याच्यामध्ये वैभव मांगलेंचं पण नाव आहे. मला असं वाटलं होतं की ते आज येतील म्हणून, पण ते आले नाहीये. ज्यांना ही कथा ऑलरेडी माहिती आहे, ज्यांनी एका माध्यमामध्ये ही कथा आधीच सादर केलेली आहे, त्यांच्यासोबत ही कथा दुसऱ्या माध्यमामध्ये कलाकार म्हणून करणं, याच्यात अर्थात तुम्ही एकमेकांबरोबर अनेक कामं केलेली असेल, पण हा अनुभव वेगळा होता का की ज्यांनी केलंय काम याच्यामध्ये नाटकामध्ये अगोदर आणि आता त्यांच्यासोबत सिनेमामध्ये? हो, म्हणजे नाटकातले 3 कलाकार होते, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी आणि गणेश मयेकर. ओके. हे 3 जण कलाकार जे नाटकातही काम करत होते आणि सिनेमातही हे 3घही आहेत. परेशने जेव्हा या फिल्मची प्रोसेस सुरू केली तेव्हा त्याने ज्या पद्धतीचे वर्कशॉप घेतले तेव्हा त्यांच्या गप्पांमधून आम्हाला कळलं एकतर की हे नाटकातही होते. मी नाटक बघितलेलं होतं पण मला तेवढं आठवत नव्हतं, कारण मी 2099 साली बघितलेलं का 2001 आल्या बघितलेलं नाटक होतं ते. त्यामुळे त्यांचं असं, त्यांना वैभव मांगलेचा चेहरा नव्हता तेव्हा, कोणी स्टार नव्हता, गीतांजली कुलकर्णी स्टार नव्हती तेव्हा, सगळे नवीन होते. त्यामुळे असे ते लक्षात राहिलेले तेव्हाचे चेहरे नाही आहेत. नंतर कळलं की अरे बापरे मांगले त्या नाटकात होता वगैरे वगैरे. सो आम्हाला रिहर्सल प्रोसेसमध्ये त्यांच्या गप्पांमधून कळलं हा त्यांचा पण मोठेपणा आहे की त्यांनी असं कुठेही दाखवलं नाही की आम्ही नाटकात होतो. त्यांनी सिनेमाची गोष्ट आहे, आता आपण सिनेमात करतोय, आपण नव्यानेच केलं पाहिजे अशा पद्धतीनेच ते आमच्याबरोबर रिहर्सल करत होते. सो तसं कुठलंही अरे त्या नाटकात जो कुक करायचा ना तो असं करायचा असं ना परेश सरांनी आम्हाला सांगितलं ना त्या कुठल्या कलाकारांनी मला सांगितलं. जितेंद्र जोशी बबन करायचा तो हे घ्यायचा मनमीत तू असं कर असं कोणीही त्याला सांगितलं नाही. सो आम्हाला कुठल्याही प्रकारचं नाटकाच्या वेळेला काय होतं ह्याचं प्रेशर ना दिग्दर्शकाने ना लेखकाने ना कुठल्याही टीम मधल्या कुठल्याही मेंबरने दिलं. त्यामुळे आम्हाला अत्यंत फ्रेशली या गोष्टीकडे आणि पात्रांकडे बघता आलं. उलट त्यांनी जे काही अनुभव शेअर केले ते त्यांच्या वेळेचा नॉस्टॅल्जिया होता, ते आम्ही ऐकायचो. ते कॅरेक्टरायझेशन आणि त्यावेळेचा अभ्यास ते आम्हाला कधीच सांगत बसले नाहीत, कारण त्यांनाही हे माहिती होतं की त्यांनी फ्रेशली अप्रोच व्हायला पाहिजे या सगळ्या कॅरेक्टर्सकडे. आणि सिनेमाची गोष्ट खरंच परेशने खूप वेगळी केली आहे आणि त्यातला मॅडनेस जो आहे मला वाटतं माध्यमावर पकड असलेले खूप कमी दिग्दर्शक म्हणतो ना आपण की त्यांना कॅमेरा अँगलने गोष्ट दिसायला, मला का 20 वर्षांनी परेशला वाटलं असेल. लोक मागे लागले वगैरे हे तो सांगतो, पण त्याला कधीही वाटू शकलं असतं, त्याला हरिश्चंद्राची फॅक्टरी नंतर लगेच वाटू शकलं असतं, पण जेव्हा त्याला ती गोष्ट दिसायला लागली तेव्हाच त्याने तो सिनेमा केला असणार. ह्यालाच मला असं वाटतं त्या दिग्दर्शकाची त्या माध्यमावर पकड असते ना तेव्हाच ती तो गोष्ट सिनेमात मांडायला सुरुवात करतो. सो ती सिनेमाची मांडणी ही पूर्णतः वेगळी आहे आणि आम्हाला खूप मजा आली. जसा तिरकस विनोद म्हणाले ना सर, तसा मॅडनेस मला सगळ्यात काय भावला असेल तर मॅडनेस, वेडेपणा आहे या फिल्ममध्ये. म्हणजे तुम्ही कुठल्याही बाबतीत आता पुढे काय होणार हे प्रेडिक्ट करू शकणार नाहीत असा तो त्याने जेव्हा पहिलं रिडिंग केलं तेव्हाच आम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट ती होती. काय घडणार आहे पुढे, पुढचा माणूस वाक्य काय बोलणार हे पण तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. इतक्या वेगळ्या पद्धतीचा मॅडनेस आणि मॅड कॉमेडी या फिल्म मध्ये बघायला मिळणार आहे. सगळं शूट कोकणात झालं की मुंबईमध्ये? नाही थोडं आम्ही म्हणजे हिटलर चर्चिल यांचे सगळे सेट उभारायला लागले. ऑफकोर्स ते आम्हाला काय अशीच ठिकाणं मिळणार नव्हती, त्यामुळे ते सेटवर सगळं मुंबईत झालं. पण बाकी बऱ्यापैकी 15-16 दिवस आम्ही मस्त कोकणात शूट केलंय. कुठे? कोकणात कुडाळकडे तेरसे बांबर्डे नावाचं गाव आहे, तिकडे आम्ही शूट केलं. गावाचं नाव काय? तेरसे बांबर्डे. तेरसे बांबर्डेला तुम्ही मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी करून टाकलं. येस. म्हणजे इथे कुठे आहे मनमीत? हे सगळे जण ठीक आहेत म्हणजे मनमीतला शिंग का लावली आहेत? काही लोकांना मी यम वाटतोय, यम नाही आहे हम. मग काय करतोय? काय करतो मी? म्हणजे आता याच्यामध्ये ना याच्यात इतिहास दिसेल या 3 याच्यामध्ये 4 मध्ये. म्हणजे डायरेक्ट आपण युरोपात वगैरे गेलो असं वाटतं,
आणि मग हे एकदम आपण कोकणातल्या नाटकामध्ये आल्यासारखं वाटतं. या दोन दोन दशावतार एकदम दशावतार आलेलं आहे. हा, तुझ्या भूमिकेविषयी सांगा मला थोडक्यात. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कुंडलिनी. कॅरेक्टरचं नाव कुंडलिनी आहे. कुंडलिनी आपल्या शरीरात असते ना, कुंडलिनी योग कर. बापरे, कुंडलिनी जागृत होते वगैरे. मग ही सेटवर सतत मला जागृतच व्हायचं होतं असं मला सरांनी ब्रीफिंग दिलं होतं की तुझ्या कॅरेक्टरला सतत थोड्या वेळानंतर जागृत व्हायचंय. त्याच्यामुळे मी त्याची प्रॅक्टिस करत होते. आणि यांना आपलं उगाच वाटलं की तू दंगा घालत. हो, एक्झॅक्टली. मी कॅरेक्टर मध्ये होते आणि मी त्याची प्रॅक्टिस करत होते. हा, इट्स ओके. आता कार्यक्रम नसता झाला हा तर कळलं पण नसतं ती बिचारी का असं करत होती. उगाच तिला बघितलं मी किती सिरियस होते, सिन्सिअर होते. आम्हाला खरं रूप दाखवल्याबद्दल. आणि 1942 साली हा चित्रपट घडतोय, ही गोष्ट घडतीये. त्याच्यामुळे ती तेव्हाचीच मुलगी आहे, पण तरी सुद्धा ती खूप मॉडर्न आहे त्या काळासाठी सुद्धा. कारण ती एक रेबेल विदाऊट अ कॉज अशी मुलगी आहे. तिला प्रत्येक ठिकाणी आपलं म्हणणं मांडायचं असतं आणि सगळ्यांना आपलं ऐकायला लावायचं असतं, जशी मी अजिबात नाहीये. सिरियसली बोलतो. रेबेल विदाऊट अ कॉज याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणणार? मला अर्थच माहित नाही. मला वाटतं सर सांगू शकतील. नाही, याला शुद्ध मराठीत एका शब्दात सांगायचं. एक शब्द, दोन शब्द. अरे ठीक आहे, 2 शब्द. विनाकारण बंडखोर. हा, करेक्ट. आगाऊपणा एक शब्द. आगाऊपणा आहे, पण आगाऊपणाला कसं निगेटिव्ह कारण असू शकतं. बऱ्याच वेळेला आगाऊपणा हा काय गरजेचा असतो काही ठिकाणी, पण विनाकारण बंडखोर त्याला काय. बरं, हा, रेबेल विदाऊट अ कॉज काय करते? रेबेल विदाऊट अ कॉज काय करते ते आता तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. पण अर्थात त्या कॅरेक्टरला एक वेडेपणाची झाक आहे, कारण ही सगळीच पात्र जसं अद्वैत दादा म्हणाला तशी मॅड कॅरेक्टर्स आहे. आणि ही जी सिच्युएशन आहे, हा जो प्रसंग आहे की हिटलर एके दिवशी चुकून बोंबिलवाडीत येतो, ती सुद्धा सिच्युएशन मॅड आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे काय घडतं ही सगळी मजा तुम्हाला फिल्म मध्ये पाहायला मिळणार आहे. मला एका वाक्यात त्याने काय सांगितलं माहितीये का, की हिटलर बोंबिलवाडीत कसा येतो, तर हिटलर बर्लिनहून निघतो इंग्लंडला जायचा आणि एक जपानला जायला निघतो आणि एक लेफ्ट टर्न चुकतो म्हणून तो बोंबिलवाडीत येतो. ही माझ्या रोलची वनलाईन आहे. ओके, साधं सोपं लॉजिक आहे. किती बघ, जिथे तो हिटलर लेफ्ट टर्न चुकला तिथे आता काय नाव द्यायचं, म्हणजे त्या चुकलेल्या लेफ्ट टर्नला काय नाव द्यायचं, हा आमचा प्रश्न आहे. केप ऑफ बॅड होप. त्याच्यात तो चर्चिल कुठून आला मध्येच? मग काय आहे, नाटकाचं सिनेमात रूपांतर करताना खूप गोष्टी बदलल्या आहेत. नवीन पात्र आली आहेत, काही जुनी पात्र गेलेली आहेत, सुरुवात बदलली आहे, मध्य बदललाय, शेवट बदललाय. तेव्हा ज्यांनी नाटक पाहिलेलं आहे त्यांना सुद्धा अरे बापरे हे काहीतरी वेगळंच निघालं असं वाटणार आहे. आणि जे पहिल्यांदाच पाहतील त्यांची तर ती प्रतिक्रिया होणारच आहे की अरे बापरे हे काय वेगळंच. तेव्हा साम्यस्थळं खूप कमी आहेत. एक ही मूलभूत कथा सोडली आणि ही काही मूळ पात्र सोडली तर बाकी सगळ्या काय म्हणतो घटनाक्रम खूप बदललेला आहे. बरं, दुसऱ्या महायुद्धाचा काळ आहे. मग आता दिग्दर्शकांनी मला सांगायचं की या सगळ्यांपैकी किंवा इथे उपस्थित नसलेल्यांपैकी बॉम्ब कोण? बॉम्ब कोण म्हणजे असं व्यक्तिमत्व म्हणून म्हणतेस असं? हा, या सगळ्यांमधला कुठे बोट ठेवू मी? प्रशांत दामले. मग प्रशांत दामले जर बॉम्ब असतील तर मग हिटलर नाव मोकळं राहिलं. आता सांगा नजरेतला हिटलर यांच्यामधला कोण? हा, मग आता ह्याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही चॉईस चुकीचा केला. आता सांगा हिटलर कोण? मग कॅरेक्टर तुम्हाला ही सगळी बघितल्यानंतर ज्याच्यामध्ये हिटलरचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात असा कोण? नसलेलं एक कॅरेक्टर आहे जे तुमच्या उजव्या बाजूला बसले. नाही, यात नसलेले कॅरेक्टर आहेत ते म्हणजे आमची निर्माती लेडी हिटलर आहे जी या फोटोमध्ये नाहीये. त्यांना विचारा.
नाही नाही, अजिबात हे मला अजिबात पटलेलं नाही. हे असं तुम्ही 4 चौघांमध्ये बोलणं अजिबात मला बरोबर. कारण असं आहे की त्यांना सगळी संहिता घरात लिहायची असते की नाही, त्यामुळे ते कसं म्हणणार तू? आम्ही कोणी घरात जातोय त्याचा तो भोग येईल. नाही नाही, हे चुकीचं आहे. मनातल्या मनात खूप आनंद झालाय त्याला. मनातल्या मनात आनंद चेहऱ्यावर दाखवत. रॉकेट. रॉकेट? येस. अगं काय विशेषणा लावलीस तू? कोण काय सांगा. रॉकेट. पुढे काय येणार माहित नाही. काय मला वाटतं गणेश मयेकर, कारण त्याला एक टोक आहे सगळ्यात वरती आणि तो वरच्या दिशेने जातोय. पुढचा आज आता 2 शिल्लक राहिलेत. Look at his face. रणगाडा. रणगाडा. नाही, मनमीत हे अगदी खूप ऑब्व्हियस उत्तर झालं त्याच्या शरीरामुळे, पण एक मानसिक रणगाडा जर तू म्हणत असशील तर रितिका. सगळ्यांना सपाट करून जाऊ शकते. तिला आवडले ते ना. कुठल्या अर्थाने म्हटलं ते कळलं नाहीये मला, पण कळलेलं नाही. मी काहीतरी विनोदी बोलायचं म्हणून बोललेलो आहे. हे बघ. हा, आणि आता काय युद्धच आहे म्हटल्यानंतर सैनिकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर कोण आहे सोल्जर यातला? सोल्जर अद्वैत. कारण तो खरोखरच ब्रिटिश सोल्जर टाईप इन्स्पेक्टर तर आहेच, आणि खूप अडीअडचणीला उभा राहणारा माणूस होता तो. एक दिग्दर्शक दुसऱ्या दिग्दर्शकाला सहानुभूती देईल. कनेक्शन आहे तुझ्याबद्दल फक्त चांगलं, काहीतरी कनेक्शन तू फक्त तुझ्याबद्दल चांगलं. मग ते बिचारीला रणगाडा गेला. पण रणगाडा पण तो चांगला आहे ना, तुला का असं सगळ्यांना चपाट करून, पण चांगल्या अर्थाने. त्यामुळे तिला ते कॅरेक्टर असा फडशा पाडणारी, म्हणजे असं भुईसपाट करणारी, तुकडा पाडणारी, अशा सकारात्मक भूमिकेतून मी ते तसं म्हणालो. ह्याच्यातून मी ते तसं म्हणालो. आणि मुळात परेशचं बोलण्याची मजाच ती आहे ना, की तो आता कॉम्प्लिमेंट देतोय का तो. हे तुम्हाला नंतर, हे मला घरी गेल्यावर कळले कौतुक होतं की नाही. याच्यावर फोन बघताना 1 मिनिट तू काय म्हणाला इतकं. चला शेवटचा पर्याय. जानेवारी महिन्यामध्ये 1 तारखेला हा चित्रपट रिलीज करण्याचं काही खास कारण? चित्रपट पूर्ण होणार आहे म्हणून. बरोबर 31 डिसेंबरला तो पूर्ण होणार आहे, तर म्हटलं चला 1 जानेवारीला करून टाकू रिलीज. त्यामुळे नवीन वर्षामध्ये सगळ्यांना नवीन ट्रीट मिळणार आहे. विनोदाची ट्रीट असेल. मराठी सिनेमे नवनवीन यावेत मराठी रंगभूमीवर, आणि सगळ्यांना ते पाहता यावेत, सगळ्यांना त्यांचा आनंद घेता यावा अशी आपली नेहमी अपेक्षा असते. विनोदी चित्रपटांची एक मोठी परंपरा आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्याच्यामध्ये आणखी एक भर पडतीये. जसं प्रशांत सरांनी सांगितलं, हा एक वेगळा विनोद असेल, तिरकस विनोद असेल, तर तो तिरकस विनोद सरळपणे प्रेक्षकांच्या हृदयात जाऊ देत, प्रेक्षकांना तो आवडू देत, आणि या सिनेमाला भरभरून यश मिळू देत, अशा आपल्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा NDTV टीम तर्फे. आज तुम्ही सगळेजण इथे आलात आणि पोटभर हसलो आपण, छान गप्पा झाल्या. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपले पण. 1 जानेवारीपासून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जवळच्या सिनेमागृहात जाऊन तो सिनेमा नक्की पाहावा असं आवाहन ही सगळी टीम आपल्याला करतेय. त्यामुळे आपण सुद्धा नव्या वर्षाची सुरुवात गोड हसण्यानं, खळखळून हसण्यानं करूयात, हा सिनेमा पाहूयात. या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी. Bombelwadi